गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आजच्या ब्लॉगची सुरुवात सुद्धा मीच करते. सकाळ सकाळची माझी कामं असतात ती मी चालू केली. आज मी करते भेंडीची भाजी. सो भेंडी धुवून घेतले, साफ करते, कापून घेते आणि तोपर्यंत भाव्य सुद्धा उठली आणि ती लाजते इकडे यायला. सो काल बघितल्यासाठी नेहमी तशीच करते. मला माहिती आहे ती उठून येते. पाहिले वे हर्ष रात्रभर जागा होता. माहित नाही, मला पण नाही माहिती का जागा होता. तो रात्री मूवी बघून आला, त्यानंतर तो खूप वेळ जागाच होता. मी उठले आणि माझी कामं सकाळी स्टार्ट केली, कारण मी लवकर झोपली होती रात्री. मला खूप काल तर लवकरच झोप येत होती. अंघोळ केली? कधी केली? अशा प्रकारे भाव्य आमची उठली. तर भाव्याला घेऊन आता चला कामं करूया आपल्या. हे असं लाड चालूच राहील. तर इथे सगळं माझं जेवण बनवून झाले. भेंडीची भाजी, बापरे किती गरम होतं. डाळ, ओ ओ येते येते, हा आली बघायला. ही कालची थोडीशी राहिलेली वालाची भाजी, ह्याच्यात चपाती आणि ह्याच्यामध्ये भात. आणि इथे मी तेल तापायला ठेवलं, थोडेसे पापड तळायला. आणि वाजलंय 1:10. 10:30 वाजता स्टार्ट केलं होतं. मी असा विचार केला होता 11, 11:30 बोलते 12 वाजेपर्यंत तरी माझं आटपेल. पण भाव्यामध्ये मध्ये 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 आणि सगळं भेंडी सगळं कापेपर्यंत भाजेपर्यंत थोडा टाइम गेला. आणि फायनली आता सगळं झालंय. भांडी पण सगळी घासून झाले. फक्त लास्ट आता पापड तळायचे, बस झालं. मग तळून झालं का पहिला ती भाव्याला भरून घेणार. हर्ष पण उठलाय, उठून तो ब्लॉग अपलोड करतोय. ब्लॉग अपलोड झाला का त्याला मग जेवायला वगैरे देऊन थोडासा रेस्ट करू, कारण का फार गरमी होते. आपण निघाले फ्रेंड्स ऍक्च्युली टिटवाळ्याला. मम्मी, मी, पूजा आणि बुब्बू. ओके, तर ते सांगूच आपण थोड्या वेळात काय काय निघतो. तर पहिला आपल्याला मम्मीला शोधायचं आहे, कारण की आपण गाडी घेऊन थोडं पुढं आलोय आणि मम्मी बँड्रावरून निघाली आहे. तर मम्मी आपल्याला मधल्या रस्त्यातच भेटणार आहे. तर तिची रिक्षा शोधून आपल्याला. ओके, हा ये कोऑर्डिनेट करून फ्रेंड्स सांगून मम्मी आली आहे. काय राहिलं ना पाठीबघ. आम्हाला काय ठेवायचं अजून. नको तर आपण निघालो फ्रेंड्स ऍक्च्युली टिटवाळ्याला. तिला सर्दी झाली आणि हा तोच टाइम आहे जेव्हा बुबू एकदम गाढ झोपत असे. तर निघताना झोपलेली, बट आता कार मध्ये येऊन बसलोय तर आपण तिची झोप गेली. हा तर टाइम होतोय 5:15. ऍक्च्युली लवकर निघायचं होतं. मम्मी निघाली बँड्रावरून येता सांताक्रूज अंधेरी अडकत सिग्नल मधून, ट्रॅफिक मधून अडकत आली. त्यामुळे थोडंसं लेट झालं. आता आय एम शुअर की इथून ते आपल्याला जोपर्यंत आपण विक्रोळीचा हायवे क्रॉस करत नाही, तो आपला मेन ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पकडत नाही, तोपर्यंत इथे तर ट्रॅफिक जबरदस्त भेटणार आहे आपल्याला. भयंकर. विक्रोळी सोडल्यानंतर तो पुढचा जो रोड आहे तो लागतो, तो केवढा रोड आहे तो, खूप वेळ लागतो अडकून द्यायला. कोइन्सिडेंटली मी आणि पूजा मॅच करतो येलो आणि मम्मी आणि भाव्या दोघं मॅच करतो. तेवढ्या ट्रॅफिक मधून ॲम्ब्युलन्स. बिस्किट हवे तू सोडून देऊ. खाणार आहेस का पण? नाही तर मग हे कशी बेटा मी काढून देते. तू चष्मा का लावतोय? अरे बाबा, डोळ्यांना माझा खूप त्रास होतो बेटा. आग होते अशी बाहेरच्या प्रदूषणाने. लाईट वगैरे मध्ये जातात, त्यामुळे फ्रेंड्स मम्मी चष्मा लावते. कारण की आपल्याला बऱ्यापैकी कमेंट्स येतात की मम्मीचा का चष्मा लावते. कशी कमी लाईट्स पाहिजे डोळ्यांना, जास्त नाही उन्हामध्ये वगैरे. पूजा, तू चष्मा का नाही लावत? नंबरचा चष्मा आहे ना. पूजा, तू चष्मा घेतलाय का तुझा? नाही.
पण लावायचा बेटा गॉगल बापू. मी हा 0 पॉइंटचा पूजा घेतलाय एक मी एडिटिंग साठी वगैरे. ची पूजा करायची रोज देवाऱ्यात ठेवून. बाहेर निघताना लावायचा ना बेटा तुझा ऑडिटिंग रात्री वापरतो पूजा मी एडिट करताना. माहितीये तरी कापून ठेवलंय तो. हो समोर बाजू जर जाळीत ठेवलंय. बाहेर निघताना धूळ असते बेटा. वा म्हणते 8 वाजता पोहोचणार. कशा ऍप वर दाखवते. बापरे फ्रेंड्स आपण ऍक्च्युली निघालो टिटवाळ्याला. माझ्या दोन्ही सिस्टरची एक्झाम संपली तर त्या दोघीही तिथे वेकेशन साठी गेले. तिथे राहतात ऍक्च्युली पप्पांच्या मम्मी म्हणजेच आजी. त्यासोबतच तिथे पप्पांचे जे भाऊ आहेत मनोज काका त्यांची पण एक डॉटर आहे. तिचं नाव काय? तन्वी. तर बघू आता ती घरी असेल तर मग बघू पण तिच्यासोबत खेळ मस्ती करेल काय ते बघू. खास करून ते इथून जाताना दोघी सिस्टर्स मला ऍक्च्युली आंब्याची पेटी घेऊन जायला विसरले होते, राहून गेले होते. तर आता खास करून ती पेटी पण द्यायला चालली. त्यासोबत आपण थोडासा टाइम वगैरे स्पेंड करू, गप्पा गोष्टी करू आणि त्यानंतरला मग रिटर्न. हो श्रवण पोचता पोचता खरंच 7:15 व्हायला बस 5 मिनिटं बाकी राहिले. बोललेली ना 8 झालं बरोबर टायमावर पोहोचवलं. 8 5:30 6:30 7:30 अडीच तास. अंधार पडला रे येता येता है ना. कसे आहेत आजी तुम्ही? कसे? हा एकदम थंड पण निघते. टाइम फॉर डिनर फ्रेंड्स. हेलो व्हेरी गुड. घ्या असे कसे. नमस्कार है ना. असं नाही अरे नको ना. बाय. राहील का? अरे बुगूला इथून निघायचं नाही, तिला इथंच खेळत राहायचं. अरे हो तिला इथेच खेळायचं वाटतं. तिला इथेच खेळत राहायचं. ठीक आहे जा राहा. हा आत्यासोबत राहा. ठीक आहे आत्यासोबत राहा. हा मी जाते. परत घेऊन ये का. इथं हिला घेऊन या परत घेऊन ये. चल स्कूलला जायचं ना आपल्याला. शेवटी फ्रेंड्स गाडीवाला एकटाच निघाले. इकडे बाय. स्कूटीवरून येणार आहे ना. हा स्कूटीवरून येणार आहे. ते काय स्कूटी चालू करणार आहे. ते बघ काका स्कूटीवर गेले. तर मी पाणी देते तुला. चला बाय करा चला. काय येणार आहे रे. दुसरी गाडीने येणार आहे. बरे घे. बाय बेटा. बरे घे. फ्रेंड्स होत आहेत आता 10:20. बघू आपण कधीपर्यंत घरी पोहोचतो. कदाचित आता म्हणजे ऍप वरती तर 12च्या आसपास दाखवत आहे. बघू ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे बस, दुसरा काय नाही. आणि बुग्गू ऍक्च्युली निघत नव्हती. तिला आजींकडे काकांकडे तिथंच थांबायचं होतं आणि तन्वी दीदी सोबत खेळायचं होता. पूजा निघत नव्हती. तुला परत जायचं बेटा. हो मान बन कशी काय. आता शांत झाली ना बापू भाव्या. ट्रेन बघ ट्रेन दिसली का. कुठे. हा पूजा डोर लॉक केलाय ना. हा
चिपळीचा रोड होता तो फर्स्ट. तो लय भयानक होता रोड. ज्यूस वाला किधर है? काय ती काय आहे? नीट बोल. जुग जुग ट्रेन. जुजू. सगळ्या प्रकारचे एक एक घे, फक्त व्हॅनिला सोडून. पार्सल घे आणि एक फक्त खायला घे चॉकलेट. साधं पण घे. जाता आता फ्रेंड्स आपण रोड साईडला बिर्ला कॉलेजच्या इथेच पानचं शॉप लागतंय. आपण जस्ट पूजाने सांगितलं काय पान घेऊन आलो. तेच आपलं. तर फ्रेंड्स आपण पार्सल घेतोय पिस्ता चॉकलेट, एक स्ट्रॉबेरी चॉकलेट, एक मँगो चॉकलेट आणि एक क्रंची चॉकलेट. तरी एवढे काय पान आपण पार्सल घेतलेत. म्हणजे मी, मम्मी, पूजा आणि ते आपल्यासोबत दादा आहेत ते पण एक एक पान. म्हणजे आपलं हे मिठा म्हणजे गोड पान आहे जे आपण असं नॉर्मली पण खाऊ शकतो. एक एक तू एक मम्मीला द्यायचं हे ते आणि मी आमच्या दोघांसाठी. तुला कसा होतो? छान होतं. मसाला पान ठीक आहे. ओके. सर्व केली हो. अच्छा, ही सोडल्या लगेच दुसरी पण आली. बिकॉज मी पटकन मम्मीला वरती सोडून आपण लगेच निघतो घरी. खाली येता का जरा? नाही मी येतो ना मम्मी सोडायला तुला. हा एक मिनिट, मी आलो पूजा मम्मीला सोडून वरती. पटकन. हो बाय बाय. हो हा चलो. आपण मम्मी सोडून दिले. पप्पा आलेले खाली घ्यायला. बग्गू सोबत बोलता बोलता मी असं नॉर्मल पण कधी कधी तोतला बोलायला लागलं. सेवा साईड म्हणजे होते जागे. हो. तर बँड्राला आपण पोहोचलो फ्रेंड्स रात्री 12:45 वाजता. ठीक आहे, म्हणजे लागला थोडासा वेळ. आपण मधून मधून थांबत पण आलो. ज्यूस वगैरे आपण पहिला थांबलेलो आणि प्लस मग नंतरला पान वगैरे घ्यायला थांबलेलो. आपण दुसरी कॅब केली कारण की जी पहिली कॅब होती ते दादा आपल्याला जास्त सांगत होते. म्हणजे बोलत होते 400 रुपये घेणार इथून ते आपल्याला तिथं सोडायला, जे की नाईट चार्ज मिळून पण तेवढं होत नाही. उबरवरती 170-160च्या आसपास दाखवते. मी म्हटलं नको राहू द्या, म्हणून आपण दुसरी उबर बुक केली आणि ती मला लगेच पाठवून आली पण लगेच 2 मिनिटात. पूर्ण वेळ या गाडीतच बसून निघालोय. तिकडे काय अर्धा पाऊण तास घालवला, त्यानंतर पुन्हा गाडीतच बसलो. पूर्ण वेळ त्या गाडीतच गेला. खूप वेळ गाडीमध्येच गेला ऍक्च्युअल मध्ये. जा चल. नाही यायचं त्याला, सोड जाऊ. अच्छा पाठी यायचंय. पोच वाटते बघ आज इथे टेम्पो नाही. पाऊस पडला वाटतं रे इथे. का धुतलंय? बाकीचं पाणी मागे मागे त्याला बोली पुढे चालतं, मागे मागे चालतो. नाही काय असतात व्यवस्थित पाठी जातात असं रात्रीच्या वेळेस ना बेटा. तुझी झोप झाली? झोप काय आलं? अच्छा, ट्यूबलाईटच्या पाठी. अरे तिला तोंडाला काहीतरी लागलंय. तिने काहीतरी शिकार केला वाटतं. काय बाळा, झोपायचंय? चल ये लवकर, ये चल झोप ये. पटपट पोहोचवलं यांनी आपल्याला. 1च्या आत पोहोचलोय आपण. हो या चल पोहोचलो आम्ही. बाय. उद्याच्या शुभेच्छा. हो बाय. तुला पण बाय. सेम टू. बटू काय झालं बेटा रडायला? आता झोपतो ना आपण. 2 मिनिटं. काय ग? मडक्यात पाणी होत नाही. का प्यायचं पाणी नाहीये? एकच कळशी. ओके, एकच कळशी बाकी. आणि टाकी आहे. टाकी हाफ तरी वापरायला. हाफ काय जास्त आहे, हाफच्या वरती आहे. तर आपण बसलो आता फ्रेश अप होऊन. आता थोड्या वेळ गप्पा गोष्टी करू. पूजा, मी, बुगू आणि त्याला झोपून जाऊ. ओके. गप्पा गोष्टी काय आता झोपायचंच आहे डायरेक्ट. काय आता डायरेक्ट झोपायचंच आहे. हे बघ चुटुकली. इतका प्रवास केला तर बुगूचं थोडंसं आता रडरड चालू आहे. ठीक आहे, ती पण झोपून जाईल लवकर. तुम्ही पण काळजी घ्या फ्रेंड्स. उरलेला दिवस मस्तपैकी स्पेंड करा. इतका वेळ दिला तुम्ही आजच्या आपल्या व्लॉग साठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.
बाय बाय, भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय द वे, कालच्या ब्लॉग मध्ये हर्षने काही पार्ट्स मी रेकॉर्ड केले होते ते अजिबात टाकले नाहीयेत, जे खूप छान होते. मी तवा घासत होती आणि काय काय अजून मी रेकॉर्ड केलं होतं जे टाकलंच नाही त्याने. कसा काढायचा ब्लॉग बघ. बरं का नाही टाकलं त्याचं उत्तर पण सांगा. आणि त्याच्यासाठीच राहून गेलेला कारण की मॅमनी मला ते व्हिडिओ पाठवलेच नव्हते. कालचे छान होते, मस्त रेकॉर्ड झालं होतं. मग तेच बोलतोय, काढून झालं की लगेच पाठवत जा, म्हणजे माझ्यामध्ये मग मी डाउनलोड करून मग शेअर करून लगेच एडिटिंगला बसत जाईल.